सध्या आहोत आलाप जिल्हा परिषद मतदारसंघातील भुमनाळ या गावामध्ये. भुमनाळ या गावामध्ये चक्क आता लाडक्या बहिणींनी आपल्या प्रशांत दादासाठी स्वतः गावातून प्रत्येक घराघरामध्ये जाऊन कमळ हे चिन्ह मतदारांना सांगण्यात त्या सगळ्या आपल्या लाडक्या बहिणी या ठिकाणी व्यस्त झालेल्या आहेत. प्रशांत शापुरे हे भारतीय जनता पार्टीतून निवडणूक लढवत आहेत आणि प्रशांत शापुरे हे तरुणांच्या एक आयडॉल म्हणून ओळखलं जातं. प्रशांत शापुरे हे निवडून यायला पाहिजेत आणि तरच आमच्या भागाचा विकास होणार असा विश्वास असा या ठिकाणी महिलांचा एक आग्रह आहे. आणि प्रशांत शापुरेने प्रत्येकाच्या मदतीला धावून देऊन अनेकांना मदत केल्या, त्यामुळे प्रशांत शापुरेच निवडून यायला पाहिजेत. यासाठी या आता लाडक्या बहिणी देखील रस्त्यावर उतरले आहेत. आपण या ठिकाणी बघताय ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या घर टू घर जातात आणि प्रशांत शापुरेला मतदान करा असं मतदारांना त्यांनी विनवणी करतात. आता आपण स्वतः त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही मतदान कोणाला करणार आहे? प्रशांत शापरे माझा लाडका भाऊ आहे. आम्ही त्यांना सगळेजण करणार आहे. काय करणार आहे? तो अगदीच सच्चा दिलदार माणूस आहे. कोणाचं बी असं काम कधीच नाही म्हणत नाही. तो वेळेवर धावून येतोय. तो बाकीचे उमेदवार राहिले ते काय म्हणजे राहत्या तेवढ्या पुरतं कामापुरतं मतदान झालं तर झालं, त्यांचं काम भागलं. नंतर आपल्याला काही त्यांनी काही कोण किंमत देत नाहीत, काय नाही. प्रशांत शापुरे प्रशांत आम्हाला कायम राजकारणात असू दे अगर नसू दे कायम आमच्या पाठीशी आहे तो. होय. वहिनी नमस्ते. नमस्कार. काय करणार? पंपलेट वाटायला काय? होय. कोणाचं? प्रशांत दादाचं. काय चिन्ह काय? कमळ. कोणाला मतदान करणार आहे? प्रशांत दादांना. का? त्यांनी मी तर आता त्यांना 15-20 वर्ष झालं ओळखतो आणि त्यांनी कायम आम्हाला मदत केल्यात आणि कायम आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार. होय. बर, मतदान करणार कमळला. होय. निवडून आणणार काय? होय. 100%. गावातील लोक काय म्हणतात? 100% प्रशांत दादाच येणार म्हणतात. होय काय? काकू नमस्ते. नमस्कार. काय चाललंय? काय नाही, प्रचार चालू आहे. प्रचार चालू केलाय. हो. कुणाचा? प्रशांत शाहपुरे. कुणाला मतदान करणार? कमळाला. प्रशांत शाहपुरे लाडका कमळाला भाऊ. करणार काय प्रशांतला करणार? प्रशांतलाही करणार, कमळालाही करणार, सगळं एकच की. एकच करणार काय? नमस्ते वहिनी साहेब. नमस्ते. तुम्ही तर आता सगळं घर म्हणजे फिरून आता या ठिकाणी आलाय. भुमनाळ असू दे किंवा या मतदारसंघातील 7-8 गावामध्ये तुम्ही प्रचार केलाय आणि स्वतः श्रींना निवडून आणण्यासाठी सौभाग्यवतीने आता पायाला भिंगरी मांडल्या असं दिसते या ठिकाणी. तुम्हाला काय वाटतंय की प्रशांत दादाचं वातावरण कसं काय? नाही, प्रशांतदादा शापुरेंचं वातावरण चांगलंच आहे आणि त्यांचं काम पण तसं भरपूर चांगलं आहे. सामाजिक कार्य त्यांचं चांगलं आहे. त्यांचे मित्रमंडळी भरपूर आहेत, पाहुणे मंडळी आहेत. त्यामुळे ते निश्चित निवडून येणार ह्याची आम्हाला गॅरंटी आहे. आणि तुमच्या मार्फत मी अनेक आवाहन करू इच्छिते की सर्व लाडक्या बहिणींना असं आव्हान आहे की लाडक्या भावाला निवडून द्यावं, हीच माझी विनंती आहे. आता तुम्ही ज्याला आहे की नाही प्रशांत काम करतोय म्हणताना तुम्ही त्यांच्या पाठीशी आहे, बरं. पण आता तुम्हाला त्यानं कुठली कामं करायला पाहिजे असं वाटतं या मतदारसंघात? ह्या मतदारसंघातली रस्ते आले, गटारी आल्या, लाईटची कामं आली, आपल्या शेताकडची रस्ते आले, ही सगळी कामं करावी अशी आमची इच्छा आहे. आधीची काय आम्हाला कामं दिसत नाही, खरं ह्यांनी कामं करावी असं आमची इच्छा आहे. हो. आपण नमस्ते. नमस्ते. प्रशांत निवडून येणार काय? येणार की येणार. येणार. ते आता राजकारणात आल्यात, आता ह्याच्या आधी सुद्धा कामं करत आल्यात. आता राजकारणात आल्यात त्यांनी. मग कुठली कामं करायला पाहिजे नाही? आता गावाचा विकास, भाईचा विकास, भुमनाळचा विकास आहे. सगळ्या भागाचा विकास करणार सगळ्या भागात करणार त्यांनी करणार असं आमची 100% खात्री आहे. तुम्हाला वाटते का? वाटतंय होय करणार. आता ह्याच्या आधीपासून त्यांनी करतात, सगळ्या मदतीला धावत्यात, सगळं करणार आणि निवडून यावं असं भरपूर आमची इच्छा आहे. काय देवाकडे प्रार्थना केलंय आम्ही आणि अजून मी करणार. काय नवस वगैरे काय बोलला? चिन्ह काय आहे? कमळ आहे. कमळ आहे. हा, कमळ. प्रशांतच्या सासूबाई. प्रशांतच्या सासूबाई. तुम्ही बोला. या पुढे या पुढे आता या ठिकाणी बघितला तुम्ही की या महिलांचा देखील उत्साह इतका मोठ्या प्रमाणात आहे की प्रशांतला कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचं. कारण प्रशांत दादा हे आमचे कैवार आहेत. प्रशांत दादांनी आम्हाला बरीच मदत केली आणि या भागाचा विकास देखील प्रशांत शापुरेच करणार असा ठाम विश्वास येथील महिलांना आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणीने आता ही निवडणूक आपल्या हातात घेतल्या. त्यामुळे प्रशांत दादाचं कमळ जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाणार हे मात्र नक्की. भुमनाळहून मराठी न्यूजसाठी संदीप आपसूसह रितेश कडे.